जमा झालेल्या पाण्यावरती डेंग्यूचे डास भरपूर जमा होतात. आणि त्यात मी काय टाकलं बघा, कैरी टाकलेली आहे, सुकी कैरी. शेरू चला मिरची भरायला. कोळीत बघा भाजून झाले खमंग. काय झालं तुमचं वाघ्या शेरू? कुठे गेले दोघं जण? बघ काही थकून आलेत, बघितलं? कुठे गेलेलात? तिथे पाणी बाहेर ठेवलंय. उगाच धावायचं. जरासा आवाज आला की धावले. हां, पाणी हवं. हे बघा पाणी इथे ठेवलंय. कुठे गेला बाऊल तो बघा. एवढं पाणी पुढ्यात ठेवलंय तर पण ते पिणार नाही. जेव्हा आपण पुढ्यात नेऊन देऊ ना तेव्हा ते पिते. घे शेरू घे, तर पी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी उशिरा केलेली आहे, कारण घरातलं काम, आज घरातलं थोडंसं साफसफाई सगळं करायचं होतं, त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला. आणि काही नाही, चाललं आहे आपलं बागेतलं हे तेच मिरची सुकवायचं काम. काल बाजारातनं मिरची आणलेली आहे थोडीशी, ती बघा तिथे सुकत घातले मागच्या साईडला. एवढं कडकडीत ऊन पडलेलं आहे, बापरे. आत्ता जरासं आवड वाटते. इतकी गरमी होते ना, म्हणजे गरमीचं काय अगदी कहर झालं आहे, असं गरम होतं आहे कालपासनं. त्याच्यामुळे म्हणजे अगदी नकोसं झालेलं आहे, एवढं वातावरण गरमीचं की नाही आहे. त्याच्यामुळे असा विचार केला की घरातलं काम आधी करू दे आणि मग म्हटलं तुमच्याशी बोलते मग. आणि त्याच्यामुळे आज व्लॉगला की नाही सुरुवात झालेली आहे. आता पण बघा किती घाम, प्रचंड घाम. तर आता वाघ्या शेरू यांना पण आज आंघोळ घालायची होती, त्यांना डबल आंघोळ घातली. आत्ताच त्यांना रविवारी आंघोळ घातली आणि आज वार आहे बुधवार, पुन्हा 2-3 दिवसांनी, कारण ते पण गरमीने जाम हैराण होतात. प्रचंड उकाडा वाढला आहे सध्या. फॅन जरी चालू केला ना तर ते फॅनचीसुद्धा गरमच वाफ, असं सगळं. तर चला आता मी चालले किचनमध्ये, जरा जेवणाचं बघते. आणि आज जेवणामध्ये शेवळ्याची भाजी करते, म्हणजे रानभाजी नॉनव्हेजमध्ये करणार आहे. आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये नाही तर आपला शॉर्ट व्हिडिओ आहे ना तयार करते. शॉर्ट व्हिडिओमध्ये ती रेसिपी की नाही तुम्हाला दाखवते. आता बघा म्हणजे पावसाळा सुरू नाही झाला आहे, गरमीचंच वातावरण आहे. पण हा जो पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की रानभाज्या कसं तो उगवायला सुरुवात झालेली आहे. रानभाज्यांना जरा पण पावसाचं पाणी मिळालं ना की लगेच त्या उगून येतात. आणि त्याच्यामुळे कसं, म्हणजे गेल्या वर्षी पण सेम असंच, तेव्हा किती गरम होते. गेल्या वर्षी पण मे महिन्यामध्येच पाऊस पडला होता आणि त्याच्यामुळे रानभाज्या आपल्याला लवकर खायला मिळाल्या होत्या. आणि आता ह्या वर्षी पण सेम तसंच आहे. त्याच्यामुळे चाललं आहे सध्या रानभाज्या, म्हणजे आवडीने खाल्ल्या जातात, मला बाबा आवडतात खायला. आणि आठवड्यातनं निदान एकदा तरी रानभाजी बनते. आणि फायदा सांगते म्हणजे कुठेतरी ह्या भाज्या बघा चांगल्या असतातच, आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. वर्षातनं एकदा तरी या भाज्या खाव्याच. आणि कुठेतरी आपलं जे बजेट असतं ना भाजीपाल्याचं, पावसाळ्यामध्ये भाजीची गरज भासत नाही, रानभाज्या भरपूर असतात. त्याच्यामुळे फारसा असा काही प्रश्न येत नाही भाज्यांचा. आणि प्लस आपल्या बागेमध्ये पण आपण भाजी लावतो पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे तो एक घर खर्च म्हणेन मी, थोडासा कमी होतो भाजीपाल्याचा. पण असा विचार केला ना रानभाज्यांचा खूप चवीला चांगल्या असतात, त्याच्यामुळे खायच्या. मी तर बाबा आवर्जून खाते आणि आता आमच्या घरातले त्यांना पण देते म्हणून, ती लोक पण आवडीने खातात, कारण ते आपल्या तब्येतीसाठी चांगल्या असतात म्हणून. मागच्या वेळेस पण तुम्हाला मी सांगितलं होतं, जेव्हा मी रेसिपी शेअर केली ना त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की एकदा तरी निदान रानभाजी खा तुम्ही, चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी. असं जास्त नाही खायच्या, थोड्याशा खायच्या. हे बघा किती गरमी बाबा, खूप गरम होते. तर कुणालला आता गेला ऑफिस, त्याचं चालू झालं आहे कुणालचे बाबा गेलेत तिथे बाहेर. आमच्या इथे की नाही ते मागे बघा तुम्हाला सांगितलं होतं की विहीर खणले म्हणून दाखवलं होतं. आणि आता सध्या काम चालू आहे, विहिरीचं बांधकाम चाललं आहे. आणि त्याच्यामुळे मग कुणाल जेव्हा त्याला गेले होते तिथे बघायला, त्यांच्या फेऱ्या असतात तिथे. आणि घरोघरी कनेक्शन देणार आहेत पाण्याचं. पाणी नाही आहे विहिरीला ती वेगळी गोष्ट, पण कनेक्शन देणार आहेत. आणि पाऊस चालू झाला म्हणजे झरे लागलेले आहेत विहिरीला, पण झऱ्याचं हे कसं आहे, पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण सध्या घरोघरी सगळ्यांना पाण्याचं कनेक्शन देणार आहेत. आणि त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये कशी विहीर भरेलच आणि मग झरे कसे मोकळे होतील, असं सगळं नियोजन केलेलं आहे. बघू, तुम्हाला मी नंतर दाखवीनच, जेव्हा कनेक्शन वगैरे येईल ना त्यावेळेस दाखवीन.
पण सध्या बांधकाम की नाही चालू झालेलं आहे. आणि ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते मी, कारण मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं पण होतं आणि खूप जणांच्या मला मागे असं विचारलं पण होतं की पाण्याचं काय झालं तुमच्या विहिरीचं वगैरे. तर आहे सध्या चाललं आहे, मध्ये बंद होतं, पण आता कसं बांधकाम म्हणजे पूर्ण अशी बांधकाम करून ते उंच अशी करून घेणार असं. हे बघा प्रचंड उकाडा, काय करायचं ह्या गरमीचं, काही नाही करू शकत आहे मी. AC कूलर घ्या असं सांगणार येतं, पण नको बाबा, आपल्याला तर जमणार नाही. AC तर आम्हाला जमतच नाही, आम्हा दोघांना पण नाही जमत. आमचे लगेच हातपाय दुखायला सुरुवात होते, त्याच्यामुळे आम्ही AC टाळतो. आणि कूलरचं काय ते मच्छर वगैरे येतात, जमा होतात असं कूलर जेव्हा सांगत होतं, त्याच्यामध्ये पण कूलरचं नाही म्हणतात ते. म्हणजे पाणी वगैरे घालावं लागतं आणि त्या पाण्यामध्ये मच्छरचे डास अळ्या वगैरे बघा असतात ना, डेंग्यूच्या वगैरे, ह्याचं प्रमाण वाढतं कूलरमध्ये. त्याच्यामुळे कुणाला जेव्हा अजिबात कूलर घ्यायचा नाही, ते खूप आपल्या म्हणजे धोकादायक असतं कूलर वगैरे. पाणी साचलेलं असेल ना, माहिती ना तुम्हाला, मच्छर वगैरे कसे म्हणजे जमा होतात, त्याच्यामुळे नको. जमा झालेल्या पाण्यावरती डेंग्यूचे डास भरपूर जमा होतात, त्याच्यामुळे तो ऑप्शन पण आम्ही नाही घेतलेला आहे. म्हणजे सध्या चाललं आहे ना, ठीक आहे. थोडीशी गरमी की नाही सहन करायची. मसाला पण मला रेडी करायचा, ऑर्डर आहेत भरपूर मसाल्याच्या वगैरे, आणि त्याच्यामुळे थोडंसं काल खरेदी केलेली. आता पावसाचा अंदाज घेऊन सगळं पुढचं चालणार आहे. पाऊस रविवारी इतका पाऊस पडून गेला, तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेडी केलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे, दाखवलं होतं बघा. आणि आत्ता पण मी ही मिरचीची खरेदी केलेली आहे ना, घाबरत घाबरत मी काल खरेदी केली मिरचीची. म्हटलं पाऊस पडला तसं सगळी गडबड होणार. 3 दिवस तरी ऊन बघा दाखवावं लागतं म्हणजे मिरचीला, आणि त्याच्यामुळे आजचा पहिला दिवस आहे, अजून 2 दिवस ऊन दाखवणार. आणि त्याच्यानंतर मग थोडासा मसाला मी तयार करून घेणार आहे. जास्त प्रमाणात नाही आणले, थोडंसंच आणलेलं आहे, कारण पाऊस, त्याच्यामुळे बघू आता कसं काय जमतं आहे, ते पुढे तुम्हाला मी नंतर सांगेनच. तर चला जाऊया आता किचनमध्ये, पटापट दुपारचं जेवण करून घेते. त्याच्यानंतर मला ऑर्डरचं पण रेडी करायचं, संध्याकाळच्या वेळेस कोळीत पीठ आणि वड्याचं पीठ तयार करायचं आहे, आणि मग बाकीचं आपलं संध्याकाळचं रुटीन. तर लवकरच आपलं प्लंबिंगचं काम म्हणजे त्या घराचं काम चालू होणार आहे पुन्हा. आज थोडंसं सामान की नाही आलेलं आहे, म्हणजे काल आम्ही गेलो होतो ना मार्केटमध्ये, तेव्हा ऑर्डर करून आलो होतो आणि सकाळी सगळं सामान आणून पडलं आहे. आता उद्यापासून ते काम की नाही चालू होईल परत. हळूहळू टप्प्याटप्प्याने कामं चालतात, कारण इथे गावच्या ठिकाणी पटापट काही होत नाही, वेळ जातो, कारागीर त्यांना वेळ नसतो. चला आता ही भाजी उकडायला टाकून तुम्हाला दाखवते. फक्त शूटिंग करताना कसा पसारा होता तो पण बघा तुम्ही, कशा वस्तू सगळ्या जिकडे तिकडे पडलेल्या असतात, कारण आपली घाईघाई असते ना, पटकन आपण उचलू शकत नाही ना, त्याच्यामुळे. तर हे बघा, हे असं असतं किचन असतं हां शूटिंगच्या टायमाला, कारण एका वेळी आपण एकीकडेच लक्ष देऊ शकतो ना, त्याच्यामुळे. तर ही बघा, ही आता शेवळ्याची भाजी मी उकळायला ठेवलेली आहे कटिंग करून, आणि त्यात मी काय टाकलं बघा, कैरी टाकलेली आहे, सुकी कैरी असेल ना ती आंबट. ही भाजी उकडूनच करतात, त्याला खाद असते, त्याच्यामुळे ही भाजी उकडल्याशिवाय करायची नाही. आणि ह्याचं बघा, हे जे पाणी आहे ना, ह्या पाण्याचा म्हणजे वापर करतात, हे पाणी फेकत नाही, ह्या पाण्याचं कालवण तयार केलं जातं, आणि ते इतकं चवीला भारी लागतं, चिकनसारखं. चिकनचं सूप कसं असतं, आपण कालवण म्हणून त्या म्हणजे प्रमाणेच लागतं, त्याच्यामुळे ह्या पाण्याचं पण मी आता काहीतरी बनवणार आहे असं. तुम्हाला दाखवते परत एकदा माझे बछडे. हा बघा एक बछडा, तो एक बछडा बघा बाथरूममध्ये जाऊन बसलेत ना, हे असं असतं त्यांचं, दुपारचे जाऊन बाथरूममध्ये बसतात. काय करणार, आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त गरमी होते. थोडंसं कडधान्य आता मी भिजवलं होतं काल रात्री, हे बघा चणे भिजवलेले आहेत, त्यातलं आता पाणी की नाही काढून टाकलं, आणि ते हे मोड आणायला ठेवते मी. थोडेसे मोड बघा पाण्यामध्ये आलेले आहेत, हलके हलके. आणि आता वातावरण कसं गरमीचं आहे ना, त्याच्यामुळे या चण्यांना मोड की नाही खूप छान येणार. कोणतं पण कडधान्य असेल ना, त्याला गरमी लागते, म्हणजे उबदार वातावरण लागतं, उबदार याच्यामध्ये मोड की नाही छान येतात. ह्याचं पण मला कालवण करायचं आहे, त्याच्यामुळे छान असे मोड आल्यानंतरच मी ह्याची भाजी करणार आहे. आणि वाटणसुद्धा मला काढायचं आहे आज, माझं सगळं वाटण संपलं आहे कांदा खोबऱ्याचं. विचार करते की संध्याकाळच्या वेळेस सगळं करून घेईन, उद्याला मला सोयीचे पडेल. चला बा, आता थोडंसं जरा दही लावते, गरमीही वाढले ना, त्याच्यामुळे दही लावायची आठवण झाली मला मगाशी. नाहीतर वातावरण थंड असलं ना की मग आपल्या लक्षात राहत नाही, मग आपण विसरून जातो. पण आता गरमी वाढले त्याच्यामुळे दह्याची पण आठवण झालेली आहे, पटकन लावून घेते. तर हा बघा एकाएकी आता हा पाऊस भरून आला आहे आणि वारा पण सुटला आहे, त्याच्यामुळे हातातली सगळी कामं टाकली आणि आम्ही आता चाललो मिरची भरायला. मिरची भरायला शेरू, चला मिरची भरायला. येतो तू मिरची भरायला? येतो येतो. पाऊ आला, पाऊ पाऊ पाऊ.
चला. पावसाचं काय खरं नाही बाबा. त्याच्या मनाला येईल तसा पाऊस पडतो. तू नको जाव, तू न जायचं शेरू. चले, तिकडे जायचं नाही. आता ह्या गोणीमध्ये भरून का उपयोग नाही. हो, ह्या प्लास्टिकच्या गोण्या घेतात, ह्या चांगल्या आहेत. म्हणजे मिरची आपली सुकलेली आहे ना, ती नरम नाही पडणार ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पटकन भरून घेऊया. चला 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 चला. छोटीवाली हां हां, चला भरून घेतो. कुणाल, वाघ्या ठेवला पण जेवायला द्या. तुझं झालं? हां, तुझं झालं का? हे देवा, हालत खराब झाली. गरमीचा कहर. वाघ्या, पाऊस पडणार आहे, बाहेर जाऊ नकोस. जेवायचं ना. जरा आवाज आला ढगांचा का लाईट गेली ना. लाईट काही झाले ते वाटच बघत असतात, कधी घालायला भेटते आम्हाला. पुढे बघ चालू करून. हा अरे लाईट आली. मी म्हटलं आता लाईट काय येत नाही काय संध्याकाळशिवाय. आणि हा बघा पावसाला पण सुरुवात झाली. टायमात आम्ही मिरची भरून घेतली पण बरं झालं. बघा झाला, सुरू झालाय पाऊस. चला आता काय थांबेल असं वाटत नाही. समोर बघा. आजचा दुसरा दिवस आहे. काल संध्याकाळी मसाला भाजायचा होता, म्हणजे वाटण आपलं कांदा खोबऱ्याचं, आणि कुळीत भाजायचे होते. पण चूल थंड पडली होती पाऊस पडल्यामुळे. त्याच्यामुळे सगळं रेडी करून ठेवलं आणि मग चूल काय पेटवलीच नाही मग. कारण पाऊस पडला ना की एकदम खूप असं सगळं लाकडं वगैरे थंड पडतात ना, पटकन पेटत नाही चूल मग. आणि आत्ता घेतले चूल पेटवायला. तर पटकन वाटण जे आहे कांदा खोबऱ्याचं ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि कुळीत म्हणजे ऑर्डरचं आहे. कुळीत पीठ तयार करायचं आहे आणि वड्याचं पीठ तयार करायचं आहे. आज घेते कुळीत भाजून आणि वड्यांचं उद्याला घेणार आहे. हे बघ आपले शेठ बसलेत. आज शिकार करायला गेले होते. ससा होता काय मगाशी? ससा आलेला आपल्या आड्यामध्ये. त्याने बघितला तर धावत धावत गेले होते दोघंजणं आणि आले. आणि दमून आता इथे बसलेले. शिकार येते. चला, पुन्हा तेव्हा सांगितलं जरा पेटवून द्या चूल. त्याच्यामध्ये पेटवत आहेत आणि राख वगैरे काढले त्यांनी. ते आता त्या झाडांना वगैरे घालत आहेत. खूप छान असा पाऊस पडून गेला काल. वातावरण एकदम छान झालं आहे. हे बघा, हे आजचं वातावरण. आता हलकं हलकं ऊन बघा आलेलं आहे. चांगला पाऊस पडला माहिती आहे, छान असा. तर किती वेळा पाऊस पडला आपल्याकडे? पाऊस चालूच आहे ना. मग 10-12 तारखेपासून पाऊस सुरू झाला आपल्या इथे. येऊन जाऊन पडतोच पाऊस. एक तरी सर असते. ते 3-3, 4-4 दिवसांनी एक सर पडते. संध्याकाळच्या वेळेस पडते, पण दिवसा नाही, संध्याकाळीच असतो पाऊस. असं नाही दिवसभर पडतो असं काही नाही. तर त्यांनी जर चुलीतली राख काढली ना, त्या झाडांना घालत आहेत. चला, ही बघा चूल आता पेटले. पटकन वाटणाने भाजून घेऊया.
झाले बघा, कोळीत बघा भाजून झाले खमंग असे. आता हे जरा थंड करत ठेवणार, एक 2-3 तास लागणार थंड व्हायला. आणि हे 5 किलो कोळीत भाजले मी आता. आणि हे भाजायला मला जवळजवळ 1.5 तास गेलेला आहे. वेळ जातो, त्याच्यामुळे निवांत जेव्हा वेळ असेल ना त्यावेळेस मग हे आपलं काम करायला घ्यायचं. कारण घाईघाईमध्ये भाजून चालत नाही, पीठ मग चांगलं आपलं होत नाही मग त्याच्यामुळे. आणि हे बघा, हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप ते पण थंड झालं आहे. आपण आता मसाला मला वाटून घ्यायचा आहे. इथे मी आता चुलीवरती पाणी ठेवलं आहे आणि एकीकडे वाघ्या शेरू यांचं चिकन. 1.5 तास गेला सगळं भाजेपर्यंत. आणि मागे बघा ऊन कसं कडकडीत आलेलं आहे. ऊन सावट. काल छान असा पाऊस पडला. आता आज बघूया संध्याकाळी पाऊस कसा पडतो ते. पाऊस आहे ना नेमका संध्याकाळच्या वेळेस पडतो, दिवसा पाऊस नसतो. त्याच्यामुळे बाकीची जी आपली कामं असतात ना ते होतात. फारसा असा काही फरक पडत नाही. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. आता ह्याच्या पुढे आता हे जे कोळीत बघा भाजलेले आहेत ना ते थंड करून मग ते भरडले जाणार. आणि मग ते पीठ आपलं चक्कीमध्ये दळाराखीने टाकणार. आणि त्याच्यानंतर तयार झाल्यानंतर 1 दिवस थंड करून आणि मग पॅकिंग केलं जाणार. तर अशा प्रकारे आपलं सगळं काम सध्या की नाही चाललेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.